पुढे प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 72-113. छापल्याप्रमाणे. माननीय अध्यक्ष महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की आपण इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे ज्या आश्रमशाळा चालवतो त्यांना मागील 3 वर्षापासून आपण अनुदान दिलं आहे काय, हा माझा स्पेसिफिक प्रश्न होता. जर आपण मागील 3 वर्षापासून त्यांचं अनुदान स्थगित असेल, याचे कारण काय, या प्रश्नाचं उत्तर द्यावं. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी राज्यातील आश्रम शाळांच्या थकीत अनुदानाबद्दलचा प्रश्न विचारला होता. थोडीशी मी त्याच्यामध्ये आकडेवारी जी मान्य सदस्यांनी दिली आहे ती चुकीची आहे. म्हणजे त्याच्यात काही तरतुदी आहेत त्या मी बद्दल सांगू इच्छितो. आकडेवारीमध्ये आपण जे 1137 शाळा असं म्हटलेलं आहे आणि 4.25 लाख विद्यार्थी, तसं वास्तविकता नाही आहे. ॲक्च्युली ज्या आहेत ते 977 शाळा आहेत आणि त्यामध्ये निवासी जे विद्यार्थी आहेत ते 1,03,000 आहेत आणि जे अनिवासी आहेत ते जवळजवळ 1,20,000, म्हणजे असं टोटल 2,23,000 आहे. आणि त्यामध्ये असं आहे की ज्या शाळांचं आपण थकीत हे म्हणतायत त्याचं कसं आहे की 3 भागामध्ये हा बेसिकली हे वितरित केलं जाते. एक असते ते शालेय पोषण, म्हणजे विद्यार्थ्यांच्या पोषणाचा विषय असतो. दुसरा असतो तो इमारतीचा भाड्याचा विषय असतो आणि तिसरा असतो तो वेतनाचा विषय असतो. अशा या 3 भागामध्ये अनुदान दिलं जाते आणि त्या पद्धतीने त्या आणि यावर्षी जवळजवळ 225 कोटीची तरतूद केली गेलेली आहे आणि त्यामध्ये म्हणजे आपण मागणी केली होती आणि त्यातली जवळजवळ 180 कोटी रुपये ही आपण ऑलरेडी वितरित, म्हणजे 112 कोटी अगोदर वितरित झालेली आहे आणि कालच जवळजवळ 68 कोटी रुपये त्यामध्ये खात्यामध्ये जमा झाले, ते पण या आठवड्यात ते वितरित होतील. सांगण्याचा उद्देश असा आहे की, एक मिनिट मला बोलू द्या साहेब, माझं पूर्ण होऊ द्या, तुम्ही बोला. माझं उत्तर पूर्ण झाल्यावर तुम्ही बोला. असं आहे की हा जो पूर्ण पोर्शन जो बॅलन्स आहे तो मागच्या 3 वर्षापासून म्हणजे 19-20, 20-21 आणि 21-22 असं त्या काळातला जो होता तो म्हणजे 29 कोटी रुपये 19-20 मध्ये, ज्या काळात आपणच सत्तेत होता. दुसरा होता 20-21 मध्ये ज्यावेळेस 41 कोटी रुपये, त्यावेळेस पण आपणच सत्तेत होता, मान्य विरोधी पक्षनेतेच त्यावेळेस त्याचे मंत्री होते. त्यानंतर 21-22 मध्ये 71 कोटी, असा या 3 वर्षाचा जवळजवळ 141 कोटी होता. पण मला सांगायला आज आनंद होतो की आमचं सरकार आल्यानंतर त्याच्यातला बराचसा बॅकलॉग आम्ही पूर्ण केलेला आहे आणि जवळजवळ 180 कोटी रुपये आतापर्यंत आम्ही ऑलरेडी ह्या वर्षभरात पेमेंट केलेलं आहे. उरलेल्यासाठी पण तरतूद केलेली आहे, पुरवणी मागणीमध्ये त्याची मागणी केलेली आहे आणि ते पैसे आल्यावरही आम्ही ताबडतोब त्याचं वितरित करू. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदयांनी वितरित करणार आहेत ते काही फार काही विषय नाही, पण मूळ विषय असा आहे तो अध्यक्ष महोदय, या आश्रमशाळा ज्या आहेत 977 हे दर मार्च मध्ये आपण बजेट करतो आणि त्यानंतर त्यातला बराचसा निधी तुम्हालाही माहित आहे, मलाही माहित आहे, इकडे दादा पण आहेत, माहित नाही या खात्याकडे का ओबीसी खातं खरं म्हणजे अस्तित्वात आल्यानंतर या आश्रमशाळामध्ये अजूनही मी पण मंत्री होतो त्या खात्याचा, सावेजी आपणात अनेक पदं रिक्त आहेत, खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यात महत्वाची पदं रिक्त आहेत. त्या आश्रम सगळ्या शाळांमध्ये गणित म्हणजे मॅथ्सचा टीचर आहे, सायन्सचे टीचर, हे जवळपास 60% 65% रिक्त आहेत. हा विषय अत्यंत गंभीर आहे. त्या पोरांचं काय शिक्षण होणार आहे अध्यक्ष? हा महत्वाचा असल्यामुळे आपल्या माध्यमातून हीच पदं या आश्रमशाळातील महत्वाची रिक्त असलेली पदं आपण भरणार आहात का, किती कालावधीत भरणार आहात, एक प्रश्न. दुसरा प्रश्न, मी त्या खात्याचा मंत्री असताना आम्ही कॅबिनेटचा निर्णय घेतला होता 72 वसतिगृह सुरू करायचा. त्याला तुम्ही पुढे नेणार होता पण ते अजूनही थांबलेलं आहे. ओबीसी साठी स्वतंत्र वसतिगृह नाही अध्यक्ष महोदय, सामाजिक न्याय विभागाचे वसतिगृह आहे, तिथे 5% ओबीसी समाजासाठी विद्यार्थ्यांसाठी तरतूद आहे, ती पण होत नाही कारण त्याच समाजाला न्याय मिळत नाही. या मुलांनी जावं कुठे, कुठे राहावं, कशी शिकावे? म्हणून इथे उपमुख्यमंत्री महोदय आहेत, आपल्याला विनंती आहे की हे सत्र आता चाललेलं आहे, डिसेंबरमध्ये आम्ही आलो, आपणही बोललात, अनेकांनी बोललेत, मुख्यमंत्रीही बोललेत, 2-3 मिटिंगा झाल्यात मुख्यमंत्री महोदयाबरोबर ओबीसी विभागाच्या.
आणि त्या ठिकाणी सांगितलं गेलं की आम्ही लवकर या सत्रापासून सुरू करतो. तुम्ही पण बोललात सत्र सुरू करतो, पण अजूनही सुरू झालं. ही फाईल आहे कुठे मग? का सुरू होत नाही? ओबीसीवर का अन्याय करताय? म्हणून मला तुम्हाला विनंती आहे की अध्यक्ष महोदय, ही 72 वसतिगृह आपण सुरू करणार आहात की नाही? करणार असाल तर मग कधी करणार आहात? आणि नाही तोपर्यंत या वर्षामध्ये स्वाधार योजनेचा लाभ आपण सगळ्यांना दिला. समाज कल्याण देतो, आदिवासींना देतो, आता आपण मराठा समाजाला पण लागू केला. त्यांना पण आनंद आहे, दिलं पाहिजेत गरीब मराठा. ओबीसीने काय तीर मारला, काय गोळा मारला? त्यांना का देत नाही स्वाधार योजना? घोषित करून ओबीसींना न्याय मिळाला नाही. अध्यक्ष महोदय, ओबीसीची या वर्षी स्वाधार योजनेचा लाभ देणार आहात का? वसतिगृह यावर्षी सुरू होणार आहेत का? आणि नसेल यावर्षी, म्हणजे आता 2-3 महिने राहिलेत पुढच्या सत्रासाठी, त्यावेळेस सुरू करा, पण यावर्षी तरी स्वाधार योजनेचा लाभ ओबीसी विद्यार्थ्यांना मिळावं, द्यावा. ही माझा पहिला प्रश्न अध्यक्ष महोदय. दुसरा प्रश्न असा आहे की जे तुम्ही शिष्यवृत्तीमध्ये मागच्या वर्षी मी माननीय उपमुख्यमंत्र्यांच्याकडे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यामध्ये बोललो, त्यावेळेस ते 100 बाहेर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना, 20 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळाली. नाहीतर ती शाळा त्यांना तर म्हणजे फॉरेनची स्कॉलरशिप न मिळाल्यामुळं त्यांना येऊ देत नव्हते, एक्झामला बसू देत नव्हते. तातडीनं आपण उपाययोजना मी सांगितल्यानंतर झाली. तुम्हाला माहित आहे त्या पोरांचे काय ओरड होते. तिकडचे पोरं आता परतीला पैसे नव्हते, कर्ज काढून आई वडिलांनी त्यांना तिकडे पाठवलं होतं, ते पैसे मिळाले नव्हते. त्यामध्ये सुद्धा निर्णय 100 संख्या आहे, लोकसंख्या. दुसरा प्रश्न असा आहे की किमान 100 मुलांसाठी आपण फॉरेन स्कॉलरशिप लोकसंख्या लक्षात घेता सुरू करणार आहात का? तिसरा प्रश्न महत्वाचा आहे माननीय शासनाला अध्यक्ष महोदय, उत्तर की आपण तिसरा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे की तुम्ही सर्व सारथी, बार्टी, महाज्योतीचा सर्व समान टाळण्याचा निर्णय घेतला. हे कसं शक्य आहे? सगळ्यांना तुम्ही पीएचडी साठी जे काही फेलोशिप देताय त्यामध्ये 200 विद्यार्थी, मराठ्यांना 200 विद्यार्थी, समाज कल्याणच्या विद्यार्थ्यांना 200 विद्यार्थी, दलितांना, आदिवासींना 200 विद्यार्थी, ओबीसींना 200 विद्यार्थी. ओबीसीची संख्या आता 52% आहे, त्यांनाही 200. सर्व योजना समान कशा होऊ शकतील? म्हणून माझी विनंती आहे की लोकसंख्येवर आधारित, लोकसंख्या त्या त्या कॅटेगरीचे लक्षात घेऊन या सर्व ज्या आपण मंडळ आहेत यांना निधी उपलब्ध करून देणार आहात का? हा माझा प्रश्न अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जो प्रश्न विचारला होता की पदांचा, तर आपण जवळजवळ 282 पदांना ऑलरेडी वित्त विभाग आणि कॅबिनेटमधून मंजुरी मिळालेली आहे. आणि त्यामुळे त्या प्रत्येक शाळेला जे 2 म्हणजे सायन्स आणि मॅथमॅटिक्सचे जे टीचर्स होते त्यांच्या भरतीची आपल्याला परवानगी मिळेल. ती प्रक्रिया सुरू आहे. लवकरात लवकर 282 पदं भरली जातील सगळ्या आश्रमशाळेमध्ये, त्या ज्यांच्याकडे मॅथमॅटिक्स आणि सायन्सचे आहे. तो विषय आपण ऑलरेडी मार्गी लावलेला आहे. दुसरा आपण 72 हॉस्टेलचा विषय काढला. माननीय साहेब, ऑलरेडी त्याच्यातले 52 हॉस्टेल आम्ही पोझिशनमध्ये घेतलेले आहेत. त्याचं सगळं आता आमच्या हे चालू आहे आणि माझ्या हिशोबाने त्याचं फर्निचर आणि हे पण आमचं आम्हाला गॅरंटी आहे की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आम्ही हे सगळे हॉस्टेल सुरू करू शकू. आणि जसं तुम्ही म्हणले पुढच्या अकॅडमिक इयरमध्ये सगळ्यांना त्याच्यामध्ये व्यवस्थित राहायला व्यवस्था 52 ठिकाणी. फक्त शहरी भागामध्ये जसं मुंबई झालं, पुणे झालं, जिकडे रेंट खूप जास्त आहे त्याच्यामुळे तिकडे आम्हाला हॉस्टेल्स मिळाले आणि त्याचा पण आम्ही प्रस्ताव पाठवलाय. एक मिनिट, त्याच्यावर बोलतो ना सर, त्याच्यावर पण बोलतो की हे म्हणजे हॉस्टेल्स आहे त्याच्यासाठी पण आम्ही आता वित्त विभागाकडे आणि हे काढले की बाबा ह्या ज्या शहरी भाग आहे जसं मुंबई असेल, ठाणा असेल, पुणे असेल, हे जे उरलेले हॉस्टेल्स आहेत